सोर्सेस ऑफ एनर्जीचा हा आपला शेवटचा भाग असणार आहे। दैनंदिन जीवनात ही एनर्जी आपण अजून इफेक्टिव्हली कसं वापरू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। सोलार प्राणा, एअर प्राणा, ग्राउंड प्राणा हा पाण्यामध्ये अब्झॉर्ब होत असतो। पाण्याच्या माध्यमातून ही एनर्जी आपल्याला मिळत असते। वृक्ष, वनस्पती सोलार प्राणा, ग्राउंड प्राणा, एअर प्राणा त्याचबरोबर पाण्यामधली एनर्जी अब्झॉर्ब करतात। हे अन्नपदार्थ आपण खाल्ल्यामुळे त्यातूनही आपल्याला ऊर्जा मिळत असते। ताज्या अन्नामध्ये शिळ्या अन्नापेक्षा किंवा फ्रोझन अन्नापेक्षा जास्त ऊर्जा असते, म्हणूनच आपल्याला सांगितलं जातं की ताजं अन्न खा। करेक्ट? जुने मोठे वृक्ष किंवा पाईनसारख्या झाडांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्राण असतो। या झाडांखाली, या वृक्षांखाली आराम केल्यावर सुद्धा आपल्याला नक्कीच फायदा बघायला मिळू शकतो। ही एनर्जी अब्झॉर्ब करण्यासाठी आपण त्या वृक्षाला किंवा वृक्ष देवतेला रिक्वेस्ट करू शकतो की तुझ्याकडचा एक्स्ट्रा प्राणा आम्हाला दे, आणि आपण ती एनर्जी अब्झॉर्ब करू शकतो। तसेच तुम्ही असा कधी अनुभव घेतलाय का? काही जागांची ऊर्जा खूप जास्त असते, जशी की प्रार्थनास्थळं, मंदिरं किंवा मॉनेस्ट्रीज। अशा प्लेसेसला गेल्यावर सुद्धा तिथे उपलब्ध असलेल्या ऊर्जेमुळे आपल्या शरीराचं हीलिंग हे सुरू व्हायला मदत होते। वातावरण खराब असेल तर बरेचदा आपण बघतो की आपल्याला फिजिकली किंवा इमोशनली लो वाटायला सुरुवात होते। हे फक्त वातावरणात झालेल्या बदलामुळे नसून एअर प्राणा आणि सोलार प्राणाच्या झालेल्या कमतरतेमुळे पण असू शकतं। सो अशा वेळी आपण काय करू शकतो तर मागे डिस्कस केलेल्या रील्समधल्या टिप्स वापरून तुम्ही तुमची एनर्जी रिप्लेनिशही करू शकता। कुठल्या कुठल्या टेक्निक्स तुम्ही वापरून बघितल्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।